नेरपिंगळाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दुर्धरग्रस्त आजारी रुग्णांना जिल्हा परिषद सदस्य शरद मोहोळ यांच्यामार्फत 1,70,000चा धनादेश वाटप करण्यात आला। गुटखा, तंबाखू, दारू या व्यसनाच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून वयोवृद्धापासून तर तरुणांपर्यंत अनेक नागरिक या व्यसनाच्या अधीन जात आहे। या व्यसनाला बळी पडलेल्या नागरिकांना व्यसनामुळे किंवा अन्य कारणामुळे किडनीचे रोग, हृदयाचे रोग, हॉलचे आजार, कॅन्सर सारख्या भयानक आजारांना समोर जावे लागत आहे। परंतु ग्रामीण भागात काही नागरिकांची उपजीविका हातमजुरीवर अवलंबून असल्याने कुटुंबाची 2 वेळची पोटाची खळगी भरणे कठीण असल्याने अशा व्यक्तीला असे मोठे आजार झाल्यास महागड्या रुग्णालयात जाणे शक्य नाही। त्यांना जिल्हा परिषद मार्फत मदत केली जाते। त्याचप्रमाणे नेरपिंगळाई येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषद सदस्य शरद मोहोळ यांनी पुढाकार घेऊन गावातील दुर्धर आजारग्रस्त 17 रुग्णांना 1,70,000चा धनादेश दिला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद मोहोळ, डॉक्टर शुभम तट्टे, सागर माहूर, आनंद मोरे, विजय गाडगे, विजय बडाशे, शरद बेहरे, अनिल फंडे, डॉक्टर थोरात, संदीप बाकडे इत्यादी यावेळी उपस्थित होते। दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी। पूर्ण जगामध्ये तसेच भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हा महामारीचा प्रकोप एवढा वाढत आहे की त्यामध्ये प्रत्येक गोरगरीब जनतेला शासनातर्फे मदत व्हावी। एक जिल्हा परिषद सदस्य नात्याने तसेच माझी टीम व माझ्या सर्कलचे डॉक्टर, नर्स हे अहोरात्र प्रयत्न करत आहेत। अशा अहोरात्र प्रयत्नामध्ये मला असं वाटते की माझ्या सर्कलमधल्या, माझ्या एरियामधल्या रुग्णांना काहीतरी मदत व्हावी, यासाठी माझ्या सर्कलचे डॉक्टर तट्टे तसेच त्यांची टीम या सर्वांनी मिळून जे मला सहकार्य केलं आणि त्यांचे नाव दिले त्याबद्दल मी माझ्या जिल्हा परिषदच्या वतीनं तिथं त्यांचे म्हणणे मांडले आणि त्यांच्यासाठी मी रुग्ण कल्याणमार्फत प्रत्येकी 10,000 रुपयाची मदत दिली। ही मदत थोडकी का होईना, परंतु अशा काळात प्रत्येक रुग्णाला मदत व्हावी हीच आमची एक लोकप्रतिनिधी नात्यानं एक इच्छा आहे। आणि ह्याही पुढं आम्ही शासनाच्या या रुग्ण कल्याण समिती सर्व या रुग्णाच्या पाठीशी राहील आणि माझ्या इकडची पूर्ण टीम, पोलीस खाते आणि खासकर परिचय डॉक्टर सर्व हे टीम हे जे अहोरात्र प्रयत्न करत आहे यांचासुद्धा मला असं वाटते की जनतेनं सदैव यांना सत्कारात्मक पाहावं आणि यांच्या कार्याला कुठेतरी पोचपावती भेटावी आणि यांचा सत्कार प्रत्येक माणसाने करावा अशी माझी इच्छा आहे।